कडाक्याचं भांडण होऊन बैठक उठली. सर्व श्रीमंत कामाला लागले. त्यांनी गाड्या जुंपून आपली मुलं बाळ दौलत रातोरात हलविली. रात्रीची ती पळापळ पाहून इतरांचा धीर खचला. गोरगरीब हवालदिल झाले. परंतु बजाजीनं लोकात आग पेटवली आणि तयारी केली. तरुण मुली परगावला पाहुण्या घरी रवाना केल्या. बायका पोरं आपापल्या नातलगांकडे पाठविली. सारा गाव झडझडीत होऊन सज्ज झाला. दरोडा येणार हाय, मदत करा असं पाटलांना सरकारात कळवलं आणि मदतीची वाट पाहत राहिला. परंतु उत्तर आले नाही. अखेर ती रात्र आली. आज चंद्राला 6वी घडी होती. सर्वत्र सामसूम होती. गावच्या गल्ल्या धगधगत होत्या. माणसं जीवावर उदार होऊन नाक्या नाक्यावर बसली होती. बोळाबोळानं हत्यार चमकत होती. गावात शिरणाऱ्या तिन्ही पांदी रोखल्या होत्या. मावळतीची वाट सख्या नाईकानं दाबली होती. तव्या एवढी कुऱ्हाड आणि तरणीबांड माणसं घेऊन तो मल्ल्याची वाट पाहत होता. उगवतीकडे लख्खू मांग उभा होता. खुराड्या एवढ्या उराड्याचा मांग मुसमुसत होता आणि लक्ष्मीची पान रायनाक महारानं रोखली होती. पुरुषभर उंचीचा विटा काढणी लावून महारानं हातात घेतला होता. विट्याची काढणी उजव्या हाताला खुटवून तो तयार होता. चावडी पुढे निवडक माणसं घेऊन बजाजी पाटील हल्ल्याची वाट पाहत होता. मल्ल्या धनगर आपल्या माणसाच्या 3 टोळ्या करून लक्ष्मीच्या पांदीनं हळूहळू सरकत होता. गाव बेसावध असेल असं त्याला वाटत होतं. तो गावदरीला भिडून वेशीत शिरला. त्याची चाहूल लागून कुत्री जागी झाली. तशी गावातील माणसं उठली. चावडी पुढचं हत्याराचं बुचाड विस्कटून पाटील ओरडला, सावध. शांत रात्रीची चिरफाड झाली. लक्ष्मीच्या पांदीला मल्ल्याची वाट रोखताच हाहाकार उडाला. हाणामारीला जुपी झाली. सर्वत्र हलकल्लोळ उठला. लख्खू मांघानं कुऱ्हाड चालू केली. सख्या नाईकाला धुंदी चढली. रायनाकाचा विटा भरकन 12 हात फेकला जाऊ लागला. अंतरावरचा गलीम तडाख्यात पडू लागला. नि बजाजी पाटील सर्वत्र धावू लागला. एकच आरोळी उठली, मारा, हटू नका, मोर येणाऱ्याला ठेचून काढा. रायनाक ओरडत होता, माणूस हेरून मारा. लखुमांग लढत बोलत होता. रात्र थरारली होती. वातावरण पेटत होतं. माणसं लढत होती. रक्ताचे ओघळ वाहत होते. चांबडे लोंबत होते. परंतु प्रतिकाराची आग सारखी भडकत होती. कोण कुणाला ओळखत नव्हते. जखमीला बाजूला घालून पुढे जात होते. रायनाकाचा विटा विजेप्रमाणे इजा करीत होता. भरकन जाऊन वैरी पालथा पाडून विद्युत वेगाने परत त्याच्या हातात येत होता. काढणीचा विटा आहे हे बंडवाल्याच्या लक्षात येत नव्हतं. रायनाकानं मल्ल्या धनगर हेरला होता. त्याला दणका देण्याची तयारी झाली. भराभर पवित्रे बदलून तो मात करीत होता. त्याच्या पायात वीज खेळत होती. पाटील तिन्ही ठिकाणी सारखा धावत होता. त्यामुळे पाटील आपल्या मागं आहे असं सर्वांना वाटत होतं. रायनाकानं ठरवलं की मल्ल्याची माणसं मधल्या चौकात नेऊन कोंडून पार गारात करायची. रायनाक विचारपूर्व माघार घेत होता. चंद्रोदय झाला. महाराचा भयंकर विटा मल्ल्याला दिसला. तो फटकून लढू लागला. परंतु रायनाक माघार का घेत आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. चौकात येताच महारानं भरकन उलटून मल्ल्याची वाट दाबली. सर्वत्र बंडकरी चौकात कोंडले. पाटील व त्याची माणसं तुटून पडली नि कत्तल नेटानं होऊ लागली. गावकरी नि बंडकरी एकमेकात मिसळून झंगाझंगी वाढली. रायनाकानं मल्ल्यावर डोळा ठेवून त्याला चावडीकडे रेटला. मल्ल्या चावडीच्या ओट्यावर गेला. रायनाकानं विटा फेकला. पोत्यात सामता शिरावा तसा मल्ल्याचा ऊर फुटला. मल्ल्याचं काळीज फोडून विटा परत रायनाकाच्या हातात गेला. ताकदवान मल्ल्या खाली आला नाही. त्यानं कडाडून चावडीच्या खांबाला मिठी मारली. वार चुकला असं वाटून रायनाकानं पुन्हा विटा फेकला. त्याच वेळी मल्ल्या ओरडला, पळा, घात झाला, मेलो. पण घात झाला. विटा खांबात रुतून काढणी तुटली आणि एका बंडखोराने मागून डोकीत कुऱ्हाड घालून रायनाकाला खाली पाडले. बंडकऱ्याचा पळ सुरू झाला. सख्या रामोशी एका पायानं लढत होता.
लखुमांग जागोजाग तुटला होता, पण बसत नव्हता. अखेर एकूण एक बंडबाला नाहीसा झाल्यावरच लढाई थांबली. रक्तभंबाळ पाटलानं सर्वांना एकत्र केलं आणि त्याच वेळी त्याला समजले की रायनाक महार गेला. पाटलानं हंबरडा फोडला. सर्व लोक चौकात जमले. म्हातारी कोतारी माणसं आली आणि सर्वांनी पाणी पाजले. बायको पोरांनी आक्रोश आरंभला. सकाळी सूर्योदयाला सरकारी मदत आली, पण तेव्हा रायनाक गावावर अनंत उपकार करून गेला होता. कित्येकांनी हातपाय गमावले होते. कैकाची डोकी फुटली होती. मग सरकारी माणसांनी सर्व मुर्दे तालुक्याला नेले. तारगावची प्रेत परत आली. बजाजी पाटलानं रायनाकाचा देह जाळला. त्याची हाडं आणून चौकात थडं बांधलं. निळ्या घडीव दगडाच्या थड्यात एका दगडावर अक्षर कोरली, गावासाठी मरणारा मर्द. पुढं दरवर्षी त्याचा भंडारा सुरू केला. पण काहींना महाराजची महती रुचली नाही. त्यांनी अक्षराचा दगड निखळून दडवला आणि रायनाकाच्या भंडाऱ्याला थडकुबाचा भंडारा असं नाव दिलं. रायनाकाचं नाव बुडवलं, करणी दडवली. असं म्हणून रानोजी रामोशी थांबला. त्यानं समोर थड्याकडे पाहत हात जोडले आणि तो कापरी आवाजात म्हणाला, या थड्यात हाडं रायनाकाची हायती. एवढ्यात देवाजी सावळा पाटील दुखी चेहरा करून पुढे आला. वेगानं म्हणाला, चला का, बसा. खीर संपली, भात आमटी घ्या, परसाद वाईच. हे ऐकून किशा भडकला आणि रामोशी म्हणाला, खरं हाय, पण या थड्यात गावासाठी मरणाऱ्या रायनाक महाराची हाडं हायती. त्या रायनाकाचा सिंधू महार आणि त्याचा महादू महार आणि महादूचा नाना आणि नाना महाराचा ह्यो किशा, ही सारी रायनाकाची बहादर अवलाद आहेत. पण रायनाकाच्या भंडाऱ्यात त्याला खीर नाही. सारी खीर गाव गिळून गेला. हे पाप आहे. कुठं फेडणार हे गाव? आता काय करायचं नाईक? घोटाळा झाला. पाटील कन्हत म्हणाला. खीर संपली म्हणताच किशा उठला आणि खांद्यावरची पैरण झटकून महारवाड्याची वाट चालू लागला. त्याच्याकडे पाहत म्हातारा रामोशी म्हणाला, ह्या थड्यातील हाडं तुमची हायती. जावा घरला आणि दुसरा भंडारा घाला, तर ह्यो मेल्याचं अन्न खाऊ नका. आणि मी निघालू, नग आमासनी तुमचा परसाद. असं म्हणून रानोजीही किशाच्या मागोमाग दमदार गतीने निघाला.